So let me tell you the difference between static आणि dynamic libraries बरं का किंवा DLLs आणि static link libraries. सो मी जस्ट एक्सपेरिमेंट करत होतो आणि एक्झॅक्टली DLLs काय करतात कसे असतात ते वगैरे, कारण आपल्याला सगळं थेरॉटिकली आहे आणि ते माझ्या तत्वात बसत नाही ॲज यू नो. सो माझ्याकडे एक C++ची एक हे आहे, प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये what I am doing is I have created two libraries, right? एक static library आणि एक dynamic libraries. आणि you can go into there हे बेसिकली काही ना दोन फंक्शन्स आहेत. इफ यू गो इन टू द इन्क्लूड्स ऑफ स्टॅटिक, त्याच्यामध्ये एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे स्टॅटिक लिब फंक्शन, आणि वॉट इट डज इज इट जस्ट प्रिंट्स की इनसाइड ऑफ स्टॅटिक लायब्ररी फंक्शन. अँड आय हॅव अनदर हे, आता ह्याची .h फाईल थोडी मोठी दिसेल, विंडोज खूप भारी गोष्ट आहे, सो डोंट थिंक अबाउट इट. बट एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये एक डायनॅमिक लायब्ररी फंक्शन आहे, आणि यू हॅव डायनॅमिक लायब्ररी फंक्शन, म्हणजे इनसाइड ऑफ डायनॅमिक लायब्ररी फंक्शन असं मी प्रिंट करतोय. ओके, नथिंग रिअली फॅन्सी हिअर. ओके, आणि हे कसं मला डायरेक्टली इन्क्लूड करता येते वगैरे ते तुला सी मेक शिकायला लागेल. एनी हाऊ, इफ यू गो इन टू द मेक फाईल, सी मेक फाईल, डायनॅमिक लायब्ररीज मध्ये तुला दिसते मी इथे शेड लिहिलेलं आहे. ओके, शेड लायब्ररी टार्गेट. आता हे काय असतं की शेड म्हणजेच तुझे आपलं काय म्हणतात DLL, कारण की विंडोजमध्ये ती .dll फाईल क्रिएट होते, वेअर ॲज लिनक्समध्ये आय थिंक कुठली तरी एक वेगळं एक्सटेन्शन आहे ते होतं. वेअर ॲज जर तू स्टॅटिक लायब्ररीच्या सीमेकमध्ये पाहिलंस, यू हॅव स्टॅटिक ओव्हर हिअर. ओके, बाकी काही नाही, बाकी इट्स जस्ट स्टँडर्ड स्टफ यू डू विथ सीमेक. it is making a project, it is including this folder वगैरे वगैरे, it doesn't matter. Main thing, आता I'll show you the difference between both of them, right? डायनॅमिकचा मी नंतर दाखवतो. लेट अस फर्स्ट डू स्टॅटिक वन. ओके, मी याला कमेंट ऑफ करतो आणि मी माझ्या सीमेकमध्ये म्हणतो की डू नॉट ॲड दिस सब डायरेक्टरी, डू नॉट ॲड दिस थिंग. आणि ते सॉरी आपल्या विज्युअल स्टुडिओने ऑलरेडी एक बनवलं आहे, बट आय वॉन्ट टू क्रिएट माय ओन हे बिल्ड फाईल. सो लेट एक मिनटं, लेट मी गो टू बिल्ड rm-r star. So dir क्लिअर आहे, आणि लेट मी मेक द cmake फाईल, आणि इट शुड डू इट ऑटोमॅटिकली. सो ॲज यू कॅन सी की कंपाईल वगैरे जनरेटेड मेक फाईल जनरेट झाली असेल इथे बिल्डमध्ये. यू कॅन सी की मेक फाईल जनरेटेड आहेत. नाव आय विल डू cmake -build dot, and it should create it should compile my entire project. Okay, now if I go into the debugs folder, so cd debug, कारण मी debug mode मध्ये त्याला compile केलंय, and if I do ./library.a, I am getting what is expected. Okay, now if you look into the debug हे बरं का, तर तुला दिसतं इथे 59 KB आहे. इथे 59 KB आहे. what would happen? ओके, नाव मी एक काम करतो, मी इथे rm-r स्टार करतो परत, आणि लेट अस नॉट यूज एनी लायब्ररी ॲट ऑल. बरं का, लेट अस नॉट यूज एनी लायब्ररी. सो मी इथे कमेंट ऑफ करतो, सॉरी मी हे कमेंट ऑफ करतो. ओके, आणि लेट अस नॉट यूज दिस. मला ऑब्वियसली एरर येणार कारण की माझ्या मेक फाईल मी ह्याच्यातून काढून टाकलंय. ना लेट अस गो dir, ऑलरेडी VS कोडने बनवलंय पण मला त्यांचं आवडत नाही, सो लेट मी मेक इट माय सेल्फ. सो विज्युअल स्टुडिओ 17 साठी बनवलं, कारण की आय थिंक विज्युअल स्टुडिओ कोड आय थिंक तो माझा GNUचा घेतो कंपायलर, विच आय डोंट वॉन्ट. and let me make that file. So आता मी without any here, so it should just print hello world. बरं का, if I go to what was it, libraries example, it should print hello world. and if you go into the debugs, it is 58 KB. so आपल्याला लक्षात येत आहे की 1 KB चा जो फरक जाणवतोय, that is because of की आपण एक स्टॅटिकली
हे बनवतोय, काय म्हणतात, लायब्ररी त्याच्यात इन्क्लूड करतोय. नाव लुक ॲट दिस एक्झाम्पल. ओके, आता मी डायनॅमिक आणि स्टॅटिक दोन्ही करतो इन्क्लूड. लेट अस सी काय होतं. ओके, सो लेट अस डू दिस and एक मिनटं, I'll just control Z everything. ठीक आहे, and now these errors should go away obviously. मला obviously यांचं आवडत नाही. I'll do it myself. rm-r* म्हणजे क्लीन पासून चालू करा आणि we should be good to go. ओके, आता टेक्निकली मी ॲड केलेलं आहे, राईट. इफ आय गो इन टू द debugs folder, cd, why am I not able, wait, what, cd debug. ओके, मी बिल्ड नाही केला, एक सेकंद. मी बिल्ड नव्हतं केलं, त्याच्यामुळे मला डिबगलाच जाता येत नाही. इग्नोर द वॉर्निंग काही नाही आहे ती. इफ आय गो इन टू हे, आता हे बघ, मी जर हे बघितलं, आय डू हॅव दिस लायब्ररीज एक्झाम्पल, राईट. अँड इफ आय गो इन टू माय डिबग, इट इज स्टील 59, म्हणजे ते जे आपण इनिशियली ॲड केलं होतं दुसरी लायब्ररी तेच आहे ते. बट इफ आय ट्राय टू एक्झिक्यूट इट, काय होतं त्याचं नाव, लायब्ररीज एक्झाम्पल, इट्स नॉट बिंग एक्झिक्युटेड. ओके, इट इज नॉट बिंग एक्झिक्युटेड. आधी तर चालत होतं. ओके, आणि कंपाईल पण बरोबर झालं, देर वर नो एरर्स ड्युरिंग कंपायलेशन. सो हे का होतं आहे, राईट. आता मी एक काम करतो, मी जेव्हा बिल्ड करतो, लुक इन टू दिस, जेव्हा मी बिल्ड करतो तेव्हा माझ्याकडे एक्सटर्नलमध्ये आय हॅव 2 फाईल्स. ओके, हे बिल्ड फाईल आहे बरं का. ह्याच्यामध्ये 2 डायरेक्टरीज जनरेट झाली. एक स्टॅटिक लिब झाली आहे, ज्याच्यामध्ये यू कॅन सी एक नुसती डॉट लिब झालेली आहे. ओके, आणि इफ आय गो इन टू माय डायनॅमिक लायब्ररीचं एक्झाम्पल, इफ आय गो इन टू द debug, आय कॅन सी माय DLL ओवर हिअर, राईट. आणि इट ऑल्सो क्रिएट्स अ लिब, पण हा जो लिब असतो तो थोडा वेगळा असतो. यू कॅन सी इट इज ओनली 2 KB, वेराज तो दुसरावाला आय थिंक जास्ती असेल. लेट मी चेक, येस 64 KB. देर इज अ डिफरन्स बिटवीन द लिब्स. दोन्ही लिब्स वेगळे आहेत. आय थिंक आय सॉ इट समवेअर की लिब फाईल्स आणि हे, आय थिंक दिस वॉज इट. आय थिंक ही कुठली तरी मी पाहिलं होतं की दोन जागी ते डॉट लिब 2 प्रकारे वापरलं जातं. की हां, देर आर स्टॅटिक लिब आणि डायनॅमिक लाईब. Dot lib files can either be static libraries containing the object files or import libraries containing the symbols to allow the linker to link to the DLL. So it doesn't matter, दोन्ही libs वेगळे आहेत, but main difference is माझ्या स्टॅटिक लिबमध्ये कुठली DLL फाईल नाही क्रिएट झाली आहे, whereas माझ्या डायनॅमिक लिबमध्ये ऑब्व्हियसली एक DLL फाईल क्रिएट झालेली आहे. Now what I will do is I will copy, एक second, I will copy the external slash I think it was DLL lib debug आणि it should go this to my हे folder, काय म्हणते, debug folder. So debug folder मध्ये मी कॉपी करतो. So if I now go into the debug folder, I should see this DLL file in this directory. So now if I try to execute it, it works. Now the reason for this is because in order for your exe, which uses a dynamic library, in order for it to work, it requires the DLL file जे तू बनवली आहेस to be searchable, म्हणजे त्याला सर्च करता आली पाहिजे. आणि कसं सर्च करता येतं, सो देर आर 2 ways to do this. One is either having your path to your DLL file, कुठे गेलं, your path to the DLL file in your environment variables. Okay, so that is one way. The path to your DLL file should be in your environment variables. Or second way is your DLL file should be in the same directory as that of your exe or your executable file. So जेवीस आता फॉर एक्झाम्पल जेवीस तू लेट्स से मी एक इन्क्लूड केली windows.h बरं का, windows.h file. Why am I able to include this and I'm not getting any error? मी CMake मध्ये पण काही चेंजेस नाही केले, इट इज नॉट युझिंग
It is not saying ki use this file वगैरह वगैरह. Why am I able to use this windows.h? कारण की विंडोज मध्ये बाय डिफॉल्ट तुझं प्रत्येक ह्याच्यामध्ये एक कर्नल डॉट एच असतो किंवा कर्नल डॉट एच ची कर्नल डॉट डी एल एल कर्नल 32 डॉट डी एल एल फाईल असते. ती ऑलरेडी तुझ्या एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्समध्ये त्याचा पाथ असतो. सो नो मॅटर काय म्हणतात बरं, नो मॅटर where you use this hash include windows.h, it will all the kernel 32.dll ज्याच्यामध्ये हा windows.h header आहे, it will always be searchable. And that is the reason why तू हे जे windows.h वापरतो विंडोज सिस्टम मध्ये, it will always work कारण की it is using that shared library. ओके. नाव द डिफरन्स की का शेअर्ड लायब्ररीज वापरतात किंवा का हे वापरतात, नॉट यूज स्टॅटिक्स. जनरली स्टॅटिक लायब्ररीज वापरतात वेन यू हॅव टू मेक अ स्टँड अलोन लायब्ररी सपोर्टिंग फॉर अ सिंग्युलर हे काय म्हणतात सिंग्युलर प्रोग्राम. शेअर्ड लायब्ररीज ॲज द नेम सजेस्ट, जेवीस you want to make a change in your library and it should support all the programs that are using that file. So as you can see, I can easily replace my DLL file here. एक मी नवीन लेट से मी इथे काहीतरी चेंजेस करून माझ्या ह्याच्यामध्ये इथे काहीतरी चेंजेस करून मी एक स्वतःची एक DLL फाईल बनवू शकतो याच पाथमध्ये. अँड the time I execute this, it will call this program and it will search for that function, dynamic function, my dynamic function, and it will get the latest updated file. Whereas static libraries जे आहेत, they are included inside of your exe. So they are compiled with your exe. So जर माझे भरपूर प्रोग्राम्स जर माझे स्टॅटिक लायब्ररी वापरत असतील तर आय हॅव टू रिकम्पाईल ऑल ऑफ दोज प्रोग्राम्स विथ द न्यू लायब्ररी. सो दॅट इज द डिफरन्स. आणि आय वॉन्टेड टू डू दिस इन प्रॅक्टिकल कारण की हे फॉर सम रिझन आपल्याला थेरॉटिकल आहे विच इज बुलशेट. सो मला हे प्रॅक्टिकली दाखवायचं होतं. थँक्यू.